गणेशोत्सव आता 1.5 महिन्यांवर आलाय। यंदा पीओपी आणि शाडूच्या गणेश मूर्तींबद्दलचं धोरणही उशिरा स्पष्ट झालं। पाऊसही अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाला। या सगळ्याचा मूर्ती निर्मिती आणि मूर्तींच्या मागणीवर कसा परिणाम झालाय याचा आढावा घेणारा गणेश नगरी पेणमधून केलेला हा रिपोर्ट पाहूया। गणरायाच्या लहान, सुबक, सुंदर, मोहक अशा मूर्तींचा विचार करताना पहिलं शहर डोक्यात येतं ते म्हणजे पेण। पेणची ओळखच गणेश नगरी अशी झाली आहे। हे गणेश मूर्ती घडवण्याचे बरेच कारखाने इथं आहेत। या कारखान्यांमधून हजारो हातांना रोजगार मिळतो। या हजारो हातांनी बाप्पाच्या लाखो मूर्ती आकार घेतात। पेणमध्ये एकूण 1200 गणेश मूर्ती कारखाने, 30,000 कारागिरांना दरवर्षी मिळतो रोजगार। जवळपास 40 लाख गणेश मूर्तींची निर्मिती, वार्षिक 200 कोटींच्या जवळपास उलाढाल। यंदाचा गणेशोत्सव अवघ्या 1.5 महिन्यांवर आहे, त्यामुळे मूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे। यंदा पाऊस लवकर आल्यानं मूर्ती सुकायला वेळ लागतो असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे। मागे गणेशोत्सव जरा निर्बंध लागल्यामुळे पीओपीसाठी जरा स्थगिती आली होती। तर आत्ताच 9 तारखेला निर्णय उठल्यामुळे आज ग्राहकांची इतकी गर्दी आली आहे पीओपीसाठी मागणी, तर आज गणपती फिरू शकत नाही आहे ग्राहकांना, आज त्यांना थांबावं लागते। यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे आज मूर्ती सुकत नाही आहे। तो एक आज यावेळी आम्हाला जरा यंदा मे महिन्यातच 15 तारखेपासून पाऊस चालू झाला, तो देखील यावेळी फटका बसला। आतापर्यंत जवळपास 1 लाख मूर्ती निर्यात करण्यात आल्या, तर यंदा शाडू मातीच्या मूर्तींची मागणीही वाढली। मागच्या वर्षी एकूण मूर्तींची निर्मिती अंदाजे 40 लाख, मागच्या वर्षी एकूण पीओपी मूर्ती 32 लाख, मागच्या वर्षी शाडू मातीच्या मूर्ती 8 लाख, यंदा आतापर्यंत शाडू मातीच्या मूर्ती 9 लाख। शाडू मातीच्या मूर्तींची वाढलेली टक्केवारी 10%। गणेशोत्सवाला अजून 1.5 महिना आहे, तोवर शाडू मातीच्या मूर्तींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींना सशर्त परवानगी दिल्यानं पीओपीचे मूर्तिकारही सुखावले। पेणमधील सर्वच कारखान्यात सध्या ही अशी लगबग सुरू आहे। या कारखान्यात अगदी 200 रुपयांपासून ते 1 लाखांपर्यंत किमतीच्या मूर्ती मिळतात। 6 इंचापासून ते 10 फुटापर्यंत मूर्ती बनतात। या पीओपीची 6 इंचाची मूर्ती 200 रुपयाला असते, तशीच 10 फुटाची पीओपीची मूर्ती 80,000, 90,000 किंवा 1 लाखापर्यंत असते। असे सर्व प्रकार अशा किमती असतात मूर्तींच्या। दरवर्षी मूर्तीला 10% वाढतात, कारण रंगाचे भाव वाढतात, कारागिरांचे भाव वाढतात, त्यामुळे आम्हाला 10% वाढ करावी लागते। पण यंदा पीओपीच्या मूर्ती शॉर्ट असल्यामुळे भट्टी वाढवण्यासाठी खर्च वाढलेला आहे, त्यासाठी यंदाचा 20% भाव मूर्तीचा वाढणार आहे। अशी ही पेणची गणेश नगरी, जिथे लहान, मोठी, महाग, स्वस्त, शाडू अशा सगळ्या प्रकारच्या मूर्ती सध्या आकार घेत आहेत। शेकडो कोटींची उलाढाल होते आणि हजारो घरात बाप्पा पोहोचतो। कमलेश ठाकूरसह जयंत धुळप, पेण।